नमस्कार डॉक्टर गावण. नमस्कार. मला एक विचारायचं होतं की आमवातासाठी काहीतरी एक चांगला पथ्य आपल्या पेशंटसाठी माहीत पडेल का, की ज्यांना तो कंट्रोल करायला उपयोग होईल? छान प्रश्न आहे बघा. आम आणि वात म्हणजे आमाची दृष्टी, वात प्रकोप असं यांचं कॉम्बिनेशनच असतं. या आमवातामध्ये वेदना भयानक असतात. म्हणजे जेवढं औषधांना महत्व आहे तेवढंच पथ्याला महत्व आहे. म्हणून याच्यात एक छान शास्त्रामध्ये आलेलं पथ्य सांगू इच्छितो. ह्या आमस्वरूपी जंगलामध्ये हे जे देह आहे, हा देह हा आमस्वरूपी बनलेला आहे. याच्यामध्ये गजेंद्र म्हणजे हत्ती राज्य करत असतो. या हत्तीला घाबरवण्याची, या आम्हाला नष्ट करण्याची ताकद एरंड स्नेहरूपी सिंह बघताक्षणी तो गजेंद्र पळून जातो, म्हणजे आम नष्ट होतो असं शास्त्र वचन आहे. म्हणजे त्या हत्तीला जर जंगलातून घालवायचं असेल तर सिंह असतो, सिंह बघताक्षणी तो निघून जातो. तसं हे आम या एरंड स्नेहाचा सेवन किंवा एरंड स्नेह म्हणजे एरंड तेल जर सेवन केला तर आमवात कंट्रोल व्हायला खूप मदत होते. त्याचप्रमाणे बटर, बिस्किट, टोस्ट, खारी, आंबलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, इडली असे पदार्थ सुद्धा अशा पेशंटनी खायला नको. पाणीपुरीमधनं बघा तुम्ही इमली म्हणजे चिंचेचं पाणी असतं आणि आंबट पदार्थ खाले ना की हा रोग जास्त बळावतो. म्हणून हे पदार्थ शक्यतो आमवाताच्या रुग्णांनी अवॉइड करायला पाहिजे. धन्यवाद.